जय शिवराय भावा. मार्च 2026 सुरू आहे आणि हे जे दिसतंय ना, हे मार्च 2026मध्ये यूट्यूबचे व्हिडिओज बनवायचं माझं सेटअप आहे. हे दिसतंय सेटअप. तुम्ही जे आजपर्यंत व्हिडिओज बघत आलात, ते या सेटअपमुळे. ओके. सेटअप लई मोठा नाही बरं का. कॅन यू चेक इट? आणि हा सेटअप आत्ताचा आहे, या वर्षीचा आहे 2026चा. ह्याच्या आधीचा सेटअप सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एक अरे तुम्ही असं पेटून उठाल हा व्हिडिओ बघितल्यानंतर, की यार एक सामान्य पोरगा काय करू शकतो, कशाप्रकारे चेंजेस आणू शकतो, तुम्ही सुद्धा या गोष्टी करू शकता. ओके. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. हा सेटअप मित्रांनो आत्ताचा आहे 2026 मधला, जानेवारीपासून. हा जो टेबल दिसतोय, हा टेबल समथिंग मी माझा मित्रच होता, एक स्टुडंटच होता. त्याला घेऊन आणला होता मी हा टेबल. इथूनच हडपसर म्हणून मधून परचेस केला होता. आय थिंक मला वाटतं हा 1200 का 1400 रुपयाचा हा टेबल आहे. ओके. आणि ही खुर्ची जर तुम्ही नीट बघितली, ही प्लॅस्टिकची खुर्ची आहे. ओके. हे काय अशी कम्फर्टेबल नाही, काही नाही. सो दॅट्स वाय हे दिसतंय तुम्हाला. गोधडी घेतली बेस्ट, थोडंसं कम्फर्ट वाटतं, राईट? नाहीतर यार पाठण वगैरे जाते. कारण खूप सारे सेशन्स वगैरे घेतो त्याच्यामुळे. परत हा जो लॅपटॉप दिसतोय, हा माझा नाही आहे. हा कंपनीचा लॅपटॉप आहे, जिथं मी आता वर्किंग आहे. माझा लॅपटॉप जर मी तुम्हाला दाखवला ना, एक मिनिट मी याला लॉक करतो. दिस इज माय लॅपटॉप. हा माझा लॅपटॉप आहे डेलचा. हा मी घेतला होता 2024. ओके. तेव्हापासून हा लॅपटॉप आहे आणि हा इतका हँग पडतो ना, लिटरली. म्हणजे याच्या आधी एक लॅपटॉप होता माझ्याकडे 2023-22च्या काळामध्ये. तेव्हा जे मी व्हिडिओज बनवलेत ना, तुम्ही माझा हिंदीवाला चॅनल बघा. अरे तो पण लेनोवोचा लॅपटॉप 18 का 20,000चा. इतका हँग. त्याच्यात मी व्हिडिओ बनवलेत यूट्यूबवरचे. मी JSP सर्व्हलेट स्प्रिंगचे सेशन त्याच्यावर शिकवलेले आहेत. अरे हँग पडत होतं यार. मी पोरांना म्हणायचो, गाईज जस्ट वेट, हँग पडलाय बरं का, थांबा, तोपर्यंत आपण गप्पा मारू. व्हिडिओजमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. नंतर मी हा लॅपटॉप परचेस केला आणि हा लॅपटॉप आता सध्या आहे बरं का नॉर्मल सिच्युएशनमध्ये, पण तरी पण खूप हँग मारतो हा सुद्धा. ओके. आता बघ, मी स्टार्ट केलं. स्टार्ट करायला सुद्धा हा टाईम घेणार आणि ह्याला सॉफ्टवेअर मारले, म्हणजे सगळं रिसेट केलं. तेव्हा कुठेतरी चांगला चालायला, काहीच ठेवलं नाही ह्याच्यात. पण आता मी कंपनीचाच यूज करतोय, सो याच्याकडे काय एवढं लक्ष नाही माझं. पण मी या गोष्टी का सांगतोय? कारण यू शुड नो, राईट? तुम्ही ज्या क्रिएटरला फॉलो करताय, तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करताय, की लाईक पाठीमागे त्याची रिॲलिटी काय आहे? काय करतोय तो नेमकं? कशाप्रकारे व्हिडिओज बनवतोय? आणि त्याच्यातून तुम्हाला शिकायला खूप साऱ्या गोष्टी भेटत आहेत बरं का. भेटणार पण आहेत. ओके. हे बघा, ओपन झाला. आता हे सगळं मी रिसेट मारलंय. त्याच्यामुळं सध्या तरी याच्यामध्ये आणखीन काही नाही आहे. ओके. हा माझा लॅपटॉप. ठीक आहे. याच्यावरती मी खूप सारे व्हिडिओज बनवले, तर खूप सारे. नंतर हा कंपनीचा भेटला. कंपनीचा लॅपटॉप मी आता यूज करतोय व्हिडिओज बनवणं असेल, सगळ्या गोष्टीसाठी. आणि ही जी स्टिक आहे ज्याच्यावरती मी हा मोबाईल ठेवला आहे, ती स्टिक पण मी तुम्हाला दाखवेल. थोडंसं मी याला बॅग घेतो. ही स्टिक मी तुम्हाला मोबाईल काढूनच दाखवतो. ठीक आहे. कॅन यू चेक इट गाईज? दिस इज स्टिक गाईज. ही स्टिक ही दिसते सगळ्यांना. ही स्टिक आहे आणि ही स्टिक मी कधी घेतली होती बघा. मी परत एकदा मोबाईल इथं अटॅच होईल प्रयत्न करतो. ओके. झाला. ही स्टिक मी आता रिसेंटलीच घेतली. ह्याच्या आधी स्टिक नव्हती भावा, खरंच नव्हती स्टिक. याच्या आधी जे व्हिडिओज बनवायचो ना मी, यू कांट इमॅजिन. हे हे ही जी गोधडी आहे ना, ह्या गोधडी ठेवायचो. अशा 2-3 गोधडी अशा मोठ्या, एक स्टेज बनवायचं या स्टिकसारखं. त्याच्यावरती मोबाईल ठेवायचो. मागं असा एक छोटासा डब्बा असायचा, डब्बा. तो डब्बा ठेवायचा आणि त्या डब्याला असं टेकन मोबाईल लावायचा आणि मग मी समोर बसायचो. माझे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, एंट्री प्रिपरेशनचे. असा डब्याला मोबाईल लावायचा आणि मग खाली गोधड्या असायच्या आणि मी समोर बसायचो आणि म्हणायचो, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आदी अँड यू आर वॉचिंग आदी अँड जावा. आधी चॅनलचं नाव वेलकम वे टू सक्सेस असं काहीतरी होतं. हे व्हिडिओज म्हणजे यार इट्स इन्स्पायरिंग. आता जेव्हा मी हे व्हिडिओज बघतो ना, तेव्हा मला स्वतःला मोटिवेट होतं, की यार म्हणजे कहाँ से कहाँ तक, कुठं होतो आणि कुठं आलो. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य आहे. आणि पोरं प्रेम तेव्हाच करतात त्यांना जेव्हा जेन्युइन कॉन्टेंट भेटतो, तेव्हा त्यांना जेव्हा कॉन्टेंट रिलेट होतो, त्यांना वाटतं की यार आपलं कोणीतरी आपल्याला सांगतंय.
आपलं कोणीतरी आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतंय. आपलं कोणीतरी आपल्याशी इतकं भारी बोलतंय ना, ते ऐकल्यावर म्हणजे असं वाटतं की यार बस और लाईफ में क्या चाहिए? खरं आहे की नाही? या फिलिंग कुठेतरी पोरांना येतात, भावना जागृत होतात. त्याच्यामुळे पोरांनी खूप सपोर्ट केला आणि असा सपोर्ट तुमच्याकडून एक्स्पेक्टेड आहे. ओके. ही जर्नी सांगण्याचं कारण हेच आहे, की कुठेतरी पोरांना आणखीन मोटिव्हेट फील झालं पाहिजे, की यार दिवस बदलतात पोरांनो, दिवस बदलतात. फक्त त्याला 1 दिवस लागत नाही. ओके, खूप दिवस लागतात. पण एका दिवशी ते सक्सेसफुली आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. आता जो हा मी व्हिडिओ शूट करतोय, हा माझा स्वतःचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटवरती हा व्हिडिओ मी शूट करतोय. मी असे पण दिवस बघितले, ज्यावेळेस मी पुण्यासारख्या ठिकाणी 4,000 5,000 रेंटवरती होतो. 2022-23 ची गोष्ट आहे. इव्हन आत्तापर्यंत रेंटवरती होतो. 2026ला माझा स्वतःचा फ्लॅट झाला. मग या गोष्टी होण्यासाठी नक्कीच खूप स्ट्रगलचे दिवस मी बघितलेत. स्ट्रगलशिवाय काहीच होत नाही रे. बहुत कुछ स्ट्रगल करना पड़ता है लाइफ में, तब कुछ ना कुछ आपको चीज़ें मिलती है. आणि हे खरं आहे. खरं स्ट्रगल करावं लागतं पोरांनो. मेहनत करावी लागते, कन्सिस्टन्सीने करावं लागते. गिव्ह अप करून चालत नाही. खूप सारे डिमोटिव्हेशन, खूप सारे अप्स अँड डाउन लाईफमध्ये येतात. तुमच्या पण येत असतील. कधी-कधी वाटतं यार सगळं सोडून द्यावं. पण नाही. मला जर तसं वाटलं असतं तर माईट बी मी आज इथं नसतो. मी आणखीन कुठेतरी रेंटच्याच घरामध्ये असतो आणि आणखीन 10-15 हजाराच्या नोकरीसाठी मी धडपडत असतो. पण मी कन्सिस्टन्सी सोडली नाही. मी स्ट्रगल सोडला नाही. मी हार्डवर्क सोडला नाही. पेशन्स धरून ठेवले. मला माहीत होतं एक ना एक दिवस यार आपले पण दिवस येणार आहेत. येतात, प्रत्येकाचे दिवस येतात. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये जर अशी ही फेज असेल ना, तुम्हाला कधी-कधी वाटत असेल, "यार नको यार हे सगळं बंद करावं." प्लीज नका करू बंद. कारण ते दिवस येतायत. ओके. ते दिवस येतायत ज्या दिवसाची तुम्ही म्हणजे खूप आतुरतेने वाट पाहताय. ओके. त्यामुळं ते दिवस येतायत पोरांनो. त्या दिवसाचा फक्त इंतजार करा आणि तोपर्यंत लढा भाई लढा. ओके. आणि आपल्याला लढायचं कोणासाठी भाई? आपल्या आई-वडिलांसाठी, ज्यांनी म्हणजे त्यांच्या जीवनाची पूर्ण कितीतरी आयुष्य आपल्यासाठी घालवली, आपल्याला मोठं करण्यासाठी, आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी. आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असेलच की राव त्यांना. अपेक्षा तर नसते राव. पण काहीतरी वाटत असेल त्यांना की यार म्हणजे याने काहीतरी केलं पाहिजे किंवा हिने काहीतरी केलं पाहिजे. त्या अपेक्षांसाठी त्या अपेक्षांचं ओझं आपल्या डोक्यावरती आहे आणि ते ओझं आपल्याला कमी करायचं आहे त्यांना सक्सेस दाखवून मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे लढा. दिवस बदलतात. खूप हालाकीच्या परिस्थितीमधून मी सुद्धा आलो. माझी घरची परिस्थिती अँड त्या गोष्टी मी कधीतरी सांगेल तुम्हाला सुद्धा. असं नाही की खूप सारी शेती माझ्याकडे, खूप सारं चांगलं भारी घर, काही सुद्धा नाही. सगळे दिवस बदलतात. सगळी गाणी वाजतात. फक्त प्रयत्न प्रामाणिक हवेत. भेटतो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा आवडला आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय.